नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहे, प्रियजन आहेत, त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. त्यांना पण इंग्रजी व्यवस्थित शिकता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपण बघत आहोत नॉनस्टॉप सरावाची वाक्ये. आज बघणार आहोत आपण त्याचाच भाग 21. पहिलं वाक्य बघू. जागा उपलब्ध आहेत का? जागा उपलब्ध आहेत का? क्वेश्चन मार्क. हा कुठला प्रश्न आहे? हो किंवा नाही. हो किंवा नाही असेल तेव्हा हेल्पिंग वर्ब, ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात होते. आता जागा, एक जागा नाही आहेत, खूप आहेत जागा. त्याच्यामुळे वर्तमानकाळी आर रूप आलेलं आहे. म्हणून आर सीट्स अवेलेबल आणि क्वेश्चन मार्क. आर सीट्स अवेलेबल आणि क्वेश्चन मार्क असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरा बघू. योग्य शब्दांसह रिक्त जागा भरा. योग्य शब्दांसह रिक्त जागा भरा. वाक्य आहे ना, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स. रिक्त जागा म्हणजे ब्लँक. ब्लँकसाठी रिक्त जागा आहे. कलराईज केलेलं आहे, महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात राहावा म्हणून. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू. विमानतळ जवळ आहे. विमानतळ जवळ आहे. वाक्य आहे ना, द एअरपोर्ट इज क्लोज ॲट हँड. द एअरपोर्ट इज क्लोज ॲट हँड. क्लोज ॲट हँड म्हणजे जवळ. जवळसाठी तो शब्द हे वापरलेला आहे, म्हणजे एक प्रकारे वाक्यप्रचार असतो त्याप्रमाणे यूज केलेला आहे. क्लोज ॲट हँड म्हणजे हाताच्या काही अंतरावर आहे असं त्याचा अर्थ होतो. असं दिलेलं आहे आणि आहेसाठी इज वापरलेलं आहे, वर्तमान काळ असल्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य. विमानतळावर पोहोचताच मी तुम्हाला फोन करेन. विमानतळावर पोहोचताच मी तुम्हाला फोन करेन. फोन करेन, फोन करेन म्हणजे भविष्यकाळ आहे, फ्युचर आहे. त्याच्यामुळे पहिलं काय येणार तर शाल विल. आता इथे विल वापरलेलं आहे. आय विल फोन किंवा कॉल. फोन म्हटलं तरी चालेल, कॉल म्हटलं तरी चालेल. आय विल फोन कॉल यू हॅज सून हॅज आय गेट टू द एअरपोर्ट. आय विल फोन कॉल यू हॅज सून हॅज आय गेट टू द एअरपोर्ट म्हणजे पोहोचताच मी काय करेन तुम्हाला कॉल करेन. इथे पोहोचण्यासाठी गेट, रीच पण येतो शब्द, माहीत आहे ना, रीच पण येतो, पण इथे गेट वापरलेला आहे, जास्त सुटेबल आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघू. गेल्या काही वर्षापासून हवेची गुणवत्ता खालावली आहे. गेल्या काही वर्षापासून हवेची गुणवत्ता खालावली आहे. आता खालवत आलेली आहे, पूर्ण झालेलं आहे वाक्य, म्हणून इथे हॅज वापरतात. हॅज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप, पूर्ण वर्तमान काळ वापरला जातो. आता वाक्य कसं येणार तर एअर क्वालिटी हॅज एअर क्वालिटी हॅज डिटेरियोरेटेड these past few years. The air quality has deteriorated. लक्षात घ्या, डिटोरियोरेटेड म्हणजे काय आहे ती खालावणे. खालावणे म्हटलं जातं. द एअर क्वालिटी हॅज डिटोरियोरेटेड these past few years. पास्ट फ्यू इयर्स म्हणजे गेल्या काही वर्षापासून असं वाक्य आहे. त्याच्यानंतर सहावं वाक्य. हवा आणि पाण्याशिवाय काहीही जगू शकत नाही. हवा आणि पाण्याशिवाय काहीही जगू शकत नाही. आता हवा आणि पाण्याची खूप महत्त्वाची गरज असते, त्याच्याशिवाय काहीही जगू शकत नाही असं वाक्य आहे. ते इंग्रजीत कसं आहे ना, विदाऊट एअर अँड वॉटर नथिंग्स कुड लाईव्ह. विदाऊट एअर अँड वॉटर्स नथिंग कुड लाईव्ह.
त्याच्यानंतर 7वं वाक्य, आकाश ढगाळ होत आहे. आकाश ढगाळ होत आहे. वाक्य आहे ना, द स्काय इज बिकम क्लाउडी. द स्काय इज बिकम नाही, बिकमिंग क्लाउडी, कारण होत आहे चालू वर्तमान काळ आहे, होत आहे चालू क्रिया आहे, म्हणून इज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप यूज केलेलं, तिसरं नाही चौथं रूप ING रूप वापरलेलं आहे. आणि क्लाउडी म्हणजे ढगाळ. द स्काय इज बिकमिंग क्लाउडी. त्याच्यानंतर 8वं वाक्य, आकाश ताऱ्यांनी भरले आहे. आकाश ताऱ्यांनी भरले आहे. वाक्य आहे ना, द स्काय इज फुल ऑफ स्टार्स. द स्काय इज फुल ऑफ स्टार्स म्हणजे ताऱ्यांनी भरले आहे. स्टार्स म्हणजे तारे आणि आकाश स्काय. त्याच्यानंतर 9वं वाक्य, आकाश गडद आणि गडद झाले. आकाश गडद आणि गडद झाले. वाक्य आहे ना, द स्काय बिकेम डार्कर अँड डार्कर. द स्काय बिकेम डार्कर अँड डार्कर. डार्कर अँड डार्कर म्हणजे गडद झालेले आहे. गडद झालेले म्हणजे गडद आणि गडद. डार्कर अँड डार्कर, गडद आणि गडद. त्याच्यानंतर 10वं वाक्य, आकाश लवकरच मोकळे होईल. आकाश लवकरच मोकळे होईल. वाक्य आहे ना, द स्काय विल सून क्लिअर अप. द स्काय विल सून क्लिअर अप मोकळे होईल. भविष्यकाळ आहे म्हणून विल वापरलेलं आहे. सून म्हणजे लवकरच. त्याच्यानंतर 11वं वाक्य, एक सुंदर इंद्रधनुष्य आकाशात पसरत आहे. एक सुंदर इंद्रधनुष्य आकाशात पसरत आहे. वाक्य आहे ना, अ ब्युटिफुल रेनबो इज स्पॅनिंग द स्काय. अ ब्युटिफुल रेनबो इज स्पॅनिंग द स्काय. पसरण्यासाठी शब्द आलेला आहे स्पॅनिंग. लक्षात घ्या, स्पॅनिंग म्हणजे पसरणे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य, आकाशात बरेच तारे आहेत. मी ते मोजू शकत नाही. आकाशात बरेच तारे आहेत. मी ते मोजू शकत नाही. त्यामुळे इंग्रजी वाक्य कसं येणार त्याचं, देअर आर सो मेनी स्टार्स इन द स्काय. देअर आर सो मेनी स्टार्स इन द स्काय. एवढंच घ्यायचं पहिलं, आकाशात बरेच तारे आहेत. देअर आर सो मेनी स्टार्स इन द स्काय. त्याच्यानंतर दुसरं, मी ते मोजू शकत नाही. ते काय ना, आय कांट काउंट देम ऑल. आय कांट काउंट देम ऑल असं आहे. ओव्हरऑल वाक्य होतं, देअर आर सो मेनी स्टार इन द स्काय. आय कांट काउंट देम ऑल. आता तारे हे काय आहेत, अनकाउंटेबल आहेत. अनकाउंटेबल ते आपण मोजू शकत नाही, त्यामुळे ते शक्य नाही असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य बघू, तुम्ही आजारी पडल्यास हे औषध घ्या. तुम्ही आजारी पडल्यास हे औषध घ्या. वाक्य आहे ना, टेक धिस मेडिसिन इन केस यू गेट सिक. टेक धिस मेडिसिन इन केस यू गेट सिक. सिक म्हणजे आजारी, मेडिसिन म्हणजे औषध. त्याच्यानंतर 14वं वाक्य, ते खूप वेदनादायक आहे. ते थांबवा. ते खूप वेदनादायक आहे. ते थांबवा. वाक्य आहे ना, इट्स सो पेनफुल, स्टॉप इट. इट्स सो पेनफुल, स्टॉप इट. पेनफुल म्हणजे वेदनादायक आणि स्टॉप म्हणजे थांबवासाठी. त्याच्यानंतर 15वं वाक्य, आम्ही बँक हस्तांतरणाद्वारे पेमेंट किंवा भुगतान करू. म्हणजे पेमेंटचं भुगतान करू असं आहे ते. आम्ही बँक हस्तांतरणाद्वारे पेमेंट किंवा भुगतान करू. वाक्य आहे ना, वी विल मेक द पेमेंट बाय बँक ट्रान्सफर. वी विल मेक द पेमेंट बाय बँक ट्रान्सफर. पेमेंट म्हणजे पेमेंट केलेलं आहे बघा, हे एक कलराईज महत्त्वाचा शब्द आहे म्हणून. ट्रान्सफर करणे म्हणजे हस्तांतरण करणे इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य, रविवारी बँक उघडत नाही. रविवारी बँक उघडत नाही. वाक्य आहे ना, द बँक इजंट ओपन ऑन संडे. द बँक इजंट ओपन ऑन संडे. त्याच्यानंतर 17वं वाक्य, शुक्रवारी दोघांसाठी टेबल उपलब्ध आहे का. शुक्रवारी दोघांसाठी टेबल उपलब्ध आहे का, क्वेश्चन्स मार्क आहे का विचारलेलं आहे. वाक्य येणार हो किंवा नाही उत्तर येणार. त्यामुळे काय येणार, आता पहिल्यांदा इज येणार. इज देअर अ टेबल अवेलेबल फॉर 2 ऑन फ्रायडे. इज देअर अ टेबल अवेलेबल फॉर 2 ऑन फ्रायडे
आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे टेबल अवेलेबल आहे का असं इथे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर 18 वाक्य बघा. आर्थिक तणावडीमुळे व्याजदर वाढतील. आर्थिक तणावडीमुळे व्याजदर वाढतील. आता वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये? इंटरेस्ट रेट्स विल राईज ड्यू टू मॉनेटरी टायटनिंग. इंटरेस्ट रेट विल राईज ड्यू टू मॉनेटरी टायटनिंग. आता मॉनेटरी टायटनिंग म्हणजे आर्थिक तणाव आर्थिक तणाव आहे त्याच्यासाठी मॉनेटरी टायटनिंग. आणि इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर. विल कशाला वापरलेलं आहे? वाढतील, भविष्यकाळ आहे म्हणून इंटरेस्ट विल वापरलेलं आहे. आणि राईज म्हणजे वाढतीलसाठी, म्हणजे वाक्य असं झालेलं आहे ते. इंटरेस्ट रेट्स विल राईज ड्यू टू मॉनेटरी टायटनिंग. त्याच्यानंतर 19 वाक्य. श्रीमंत कधीकधी गरिबांना तुच्छ लेखतात. श्रीमंत कधीकधी गरिबांना तुच्छ लेखतात. वाक्य येणार द रिच समटाईम्स डिस्पाइज द पुअर. द रिच समटाईम्स डिस्पाइज द पुअर. डिस्पाइज म्हणजे तुच्छ मानणे. द रिच म्हणजे गरीब, समटाईम्स म्हणजे कधीकधी, आणि पुअर म्हणजे गरीब. असं आहे वाक्य. द रिच समटाईम्स डिस्पाइज द पुअर. त्याच्यानंतर 20 वाक्य. संपत्तीपेक्षा आरोग्य श्रेष्ठ आहे. संपत्तीपेक्षा आरोग्य श्रेष्ठ आहे. वाक्य आहे ना हेल्थ इज बेटर दॅन वेल्थ. हेल्थ इज बेटर दॅन वेल्थ. हेल्थ म्हणजे आरोग्य, वेल्थ म्हणजे संपत्ती. हे वाक्य आपण ऐकलेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला माहिती असेलच. त्याच्यानंतर नेक्स्ट 21 वाक्य. खराब हवामानामुळे आमची योजना फसली. खराब हवामानामुळे आमची योजना फसली. वाक्य आहे ना द बॅड वेदर फ्रस्ट्रेटेड आवर प्लान. द बॅड वेदर फ्रस्ट्रेटेड आवर प्लान. इथे द बॅड वेदर म्हणजे खराब हवामान, फसण्यासाठी फ्रस्ट्रेटेड आलेलं आहे, आणि आमची योजनासाठी आवर प्लान आहे. अशा प्रकारे वाक्य आले. फसली भूतकाळ आहे, साधा भूतकाळ, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेटेड झालेलं आहे, दुसरं रूप आलेलं आहे आणि वाक्य झालेलं आहे द बॅड वेदर फ्रस्ट्रेटेड आवर प्लान. त्याच्यानंतर नेक्स्ट 22 वाक्य. वाईट सवयींपासून मुक्त होणे सोपे नाही. वाईट सवयींपासून मुक्त होणे सोपे नाही. वाक्य येणार इट इज नॉट इझी टू गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स. इट इज नॉट इझी टू गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स. रीड म्हणजे मुक्त होणे, नॉट इझी म्हणजे सोपे नाही, आणि बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी. वाक्य आहे इट इज नॉट इझी टू गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स. आणि क्वेश्चन्स मार्क नाही, फुल स्टॉप, सॉरी. त्याच्यानंतर 23 वाक्य. वाईट लोकांना टाळण्याचा प्रयत्न करा. वाईट लोकांना टाळण्याचा प्रयत्न करा. वाक्य आहे ना ट्राय टू अवॉइड बॅड पीपल. ट्राय टू अवॉइड बॅड पीपल. आता टाळण्याचा म्हणजे अवॉइड आलेला आहे, बॅड पीपल म्हणजे वाईट लोक, ट्राय म्हणजे प्रयत्न, असं वाक्य आलेलं आहे. ट्राय टू अवॉइड बॅड पीपल. त्याच्यानंतर 24 वाक्य. चला हस्तांदोलन करूया आणि मित्र होऊया. चला हस्तांदोलन करूया आणि मित्र करूया. त्याच्यासाठी काय वापरलं जातं? लेट्स वापरलं जातं. लेट्स, करूया, होऊयासाठी, म्हणून लेट्स आलेलं आहे बघा. लेट्स शेक हँड्स. शेक हँड्स म्हणजे हस्तांदोलन, आणि मित्र होऊयासाठी बी फ्रेंड्स. म्हणजे वाक्य झालेलं आहे लेट्स शेक हँड्स अँड बी फ्रेंड्स. आणि 25 वाक्य शेवटचं. सुरक्षेसाठी जास्त काळजी धोकादायक असू शकते. सुरक्षेबाबत जास्त काळजी धोकादायक असू शकते. वाक्य आहे ना एक्सेसिव्ह कन्सर्न विथ सेफ्टी कॅन बी डेंजरियस. सक्सेसिव्ह कन्सर्न विथ सेफ्टी कॅन बी डेंजरियस. आता सक्सेसिव्ह कन्सर्न्स म्हणजे जास्त काळजीसाठी यूज झालेलं आहे. सुरक्षा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सेफ्टी, आणि धोकादायक डेंजरस. म्हणजे वाक्य झालेलं आहे एक्सेसिव्ह कन्सर्न विथ सेफ्टी कॅन बी डेंजरियस.
अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. खूप महत्त्वाची आहे. वाचल्यावर तुमच्या ती लक्षात येतीलच. म्हणून तुम्ही व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. जर कळली नसतील तर पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे त्याची प्रॅक्टिस करत राहा. कारण प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा आणि त्याप्रमाणे ती वाक्य करा. तुम्हाला येत नसतील तर तुम्ही पहिल्यांदा एक काम करा. पहिल्यांदा वाचा. त्याच्यानंतर तुम्ही वाचल्यावर तुम्हाला वाक्य येत आहेत अशी वाटली तर लिहून काढा आणि त्याप्रमाणे पुन्हा ती लिहून काढा. मराठीत लिहून काढा आणि त्याचं नंतर इंग्रजीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करा. चुकत असतील तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण व्यवस्थित करा. कारण ती येणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांनाही नक्की भेट द्या. फॉलो करायला विसरू नका. तिथे पण तुम्ही इंग्रजीविषयक महत्त्वाची माहिती खूप काही शिकू शकतात. इंग्रजी बऱ्यापैकी तिथे दिलेलं आहे. फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि तिसरं लिंक्डइन अकाउंट पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण तुम्हाला नक्की मदत होईल. त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आता आपण भेटणार आहोत अशीच नवीन वाक्य घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.